टेंभू योजना ही आमदार अनिल भाऊंच्या प्रयत्नाशिवाय पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यांचं नाव घेतल्याशिवाय आपला एक दिवसही जाऊ शकत नाही, ही परिस्थिती आहे. अनिल भाऊंनी पाहिलेली सर्व स्वप्ने पूर्ण करून त्यासाठी निधीची अडचण येणार नाही, हा माझा शब्द आहे. टेंभू योजनेच्या विस्तारीकरणाने फुलतील शेत शिवार, तेव्हा वरून सुखा समाधानाचे आशीर्वाद देतील आपले अनिल भाऊ बाबर. 6व्या टप्प्यातील कामांमुळे लाभ क्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याला अनिल भाऊ बाबर यांचे नाव आपण देऊ, असे सुतोवाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विटा येथे केले. टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याच्या कामाचा भूमिपूजन आणि महात्मा गांधी विद्या मंदिराच्या मैदानावर आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हा आपला परिवार आहे, त्यामुळे बाबर कुटुंब आणि माझ्यामध्ये कधी कुठे अंतर पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे. हा एकनाथ शिंदे तुमच्या मागे खंबीरपणे उभा आहे, त्यामुळे अजिबात काळजी करू नका. अनिल भाऊ बाबर हे मतदारसंघातील प्रत्येकाच्या मनामनामध्ये नसामध्ये आहेत. सुहास बाबर यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, कारण ते अनिल भाऊंची परंपरा चालवतात आणि आपण सर्वांनी जसा जीव अनिल भाऊंना लावला होता तसा जीव त्यांच्या परिवाराला लावावा. त्यांच्या पाठीमागे तुमचे आशीर्वाद ठेवा, अशी भावनिक साथ त्यांनी घातली. माझं दुर्दैव एवढंच, आजही माझ्या मनात खंत आहे की अनिल भाऊंना मी मंत्री बनवू शकलो नाही, कारण त्यांच्यासाठी जे मंत्रालय पाहिजे होतं ते मी राखून ठेवलं होतं. पण शेवटी दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे. जाती धर्माच्या दुहीतून राजकीय कुरघोड्यातून अपघाताने खासदार झालेला विशाल पाटील यांनी बेताल वक्तव्य थांबवावीत, अन्यथा तुमचा राजकीय इतिहास काढावा लागेल, असा इशारा भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिलाय. तुमच्या 40 वर्षाच्या काळातील आणि माझ्या 10 वर्षाच्या काळातील कामे सांगायची असतील तर समोरासमोर येण्याचं आव्हानही त्यांनी दिले. संजय काका पाटील म्हणाले, खासदार विशाल पाटील यांनी कवठेमंकाळमध्ये जाऊन माझ्या विरोधात वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला, त्याला प्रत्युत्तर देत आहे. केंद्र सरकारने गेल्या 100 दिवसात व्हिजन आखून काम केलं, मात्र विशाल पाटील यांनी 100 दिवसात काय केलं, असा सवाल करत मणे राजुरीत माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना, सावळजमध्ये रोहित पाटलांना, खानापुरात सुहास बाबरांना, जतमध्ये विलासराव जगताप, विक्रमसिंग सावंत यांना, सांगलीत पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील यांच्याबाबत वेगवेगळी भूमिका घेतली आहे. विश्वजित कदमांना नेते म्हणायचे आणि दुसरीकडे राजकीय अडचणी कशा होतील हे पाहायचं काम करत आहेत. उपकाराची जाणीव ठेवण्यापेक्षा स्वतःची भूमिका बदलत असल्याचा आरोप केलाय. संसदेत जाऊन बोलवच्चन होण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन विकास कामे करावी लागतात. तुमच्या घराण्याकडे 40 वर्ष विविध पदे राहिली. तुम्ही केलेली 40 वर्षातील कामे आणि माझ्या 10 वर्षात झालेली कामे तुमच्या 10 पटींनी अधिक आहेत. मी रस्ते, रेल्वे, सिंचन योजना, जलजीवनची कामे केली. तुम्ही सहकारी संस्था मोडून खाऊन भ्रष्टाचार केलाय. साखर कारखाना, दूध संस्था, प्रकाश ॲग्रो, मका प्रकल्प, शाबू प्रकल्प बंद पडला. तुम्ही केलेली कामे आणि मी केलेली कामे सांगण्यासाठी समोरासमोर एकाच व्यासपीठावर येण्याचं आव्हानही संजय काका पाटील यांनी केलंय. यापुढे बेताल वक्तव्य कराल तर त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिलाय. दुष्काळी पट्ट्याचा बुलंद आवाज. उत्कृष्ट संसदपटू आणि भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना प्रत्यक्ष भेटून राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने आमदार गोपीचंद पडळकर आणि ॲडव्होकेट वैभव पाटील एकत्र आल्याने खानापूर मतदारसंघाच्या राजकीय पटलावर मात्र एकच खळबळ उडाली आहे. आमदार पडळकर आणि वैभवदादांच्या आजच्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विधानसभा निवडणुकीत रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. वैभव पाटील हे सध्या राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात आहेत. हा पक्ष महायुतीतील एक घटक पक्ष आहे. खानापूर मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेनेलाच जाणार असल्याने वैभव पाटील कोणत्या पक्षातून उभा राहणार याकडेच मतदारसंघाच्या सर्व नजरा आहेत. कोणत्याही परिस्थितीत मैदान मारणारच असा चंग बांधून ते तयारी करत आहेत. ते पक्ष बदलून शरदचंद्र पवार गटाच्या तुतारीकडे लवकरच वळणार असल्याचंही बोललं जाते. तर दुसरीकडे आमदार पडळकर यांचे ज्येष्ठ बंधू माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी देखील कोणत्याही परिस्थितीत यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्याची भूमिका घेत मतदारसंघात जनसंपर्क वाढवलाय. दरम्यान आज वैभव पाटील यांनी बेरजेचे राजकारण करत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवा राजकीय डाव टाकत आमदार पडळकर यांना वाढदिवसानिमित्त झरे येथील गेस्ट हाऊसवर जात शुभेच्छा दिल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांमधील भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे असलेल्या संभाजीनगरच्या फलकाला माजी खासदार इम्तियाज जलील व त्यांच्या समर्थकांनी काळे फासल्याचा निषेध हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने सांगलीत करण्यात आलाय. जलील यांच्या पोस्टरला संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जोडे मारून निषेध व्यक्त केलाय. शिवाय या प्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली आहे.
हिंदू एकता आंदोलन आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये माजी खासदार इम्तियाज जलील आणि त्यांचे समर्थक यांनी छत्रपती संभाजी महाराज नगर ते मुंबई तिरंगा रॅली काढली। या रॅलीमधील तरुणांनी छत्रपती संभाजीनगर नावाचे समृद्धी महामार्गावरील फलक व किलोमीटर दाखवणाऱ्या मार्गाचे दगडांना काळे फासण्याबरोबर नाव खोडण्याची कृती केली आहे। त्याचबरोबर हिंदू संत रामगिरी महाराजांच्या बद्दल अपशब्द वापरले याच्या निषेधार्थ माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी जलील यांच्या धिक्काराच्या घोषणाही देण्यात आल्या। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे। संबंधित कर्मचाऱ्यांना 15 डिसेंबरपर्यंत प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत देण्यात आली आहे। या मुदतीत ऑनलाईन प्रमाणपत्र द्या, अन्यथा सर्व लाभ काढून घेऊ असा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिलाय। प्रशासनाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी जिल्हा परिषदेतील सर्व खाते प्रमुख व जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकाऱ्यांना आदेश जारी केलाय। त्यानुसार त्यांच्या विभागात कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांचं ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र तात्काळ सादर करण्यास सांगितले। कथित IAS अधिकारी पूजा खेडकर हिने बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे अधिकारीपद मिळवल्याचं प्रकरण सध्या गाजतंय। त्या पार्श्वभूमीवर राज्यातही अनेकांनी बोगस प्रमाणपत्राद्वारे दिव्यांगांसाठी राखीव नोकऱ्या मिळवल्याची चर्चा आहे। अशा संशयित 350हून अधिक कर्मचाऱ्यांची यादी दिव्यांग अभियानचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी शासनाकडे सोपवली आहे। त्यानुसार दिव्यांग कल्याण आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिलेत। प्रहार दिव्यांग शासकीय निमशासकीय कर्मचारी अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनीही सर्व जिल्हा परिषदांकडे चौकशीच्या मागण्यांचं निवेदन दिलंय। सोबत संशयित कर्मचाऱ्यांची यादीही दिली आहे। त्याची दखल घेत प्रशासनाने चौकशीची कार्यवाही सुरू केली आहे। विविध विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांचं त्रिस्तरीय दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र तातडीने सादर करण्यास सांगितलंय। जत तालुक्यातील कोळगिरी येथे भरधाव वेगाने निघालेला ट्रक शेळ्या आणि मेंढ्यांच्या कळपात घुसला। यात सुदैवाने मेंढ्या राखणारी महिला बचावली आहे। या घटनेत ट्रकच्या धडकेने 4 मेंढ्या या गंभीर जखमी झाल्या असून त्यांचे पाय मोडलेत। कोळगिरी येथील कांताबाई भरे या शेळ्या आणि मेंढ्या घेऊन डोंगर भागात निघाल्या होत्या। सकाळी 9च्या सुमारास भरधाव वेगाने निघालेला ट्रक मेंढ्यांच्या कळपात घुसला। या धडकेत 4 मेंढ्या उडून रस्त्याच्या कडेला जाऊन पडल्या। या अपघातातून कांताबाई भरे आणि अन्य मेंढ्या बाल बचावल्या। या अपघाताची माहिती मिळताच कोळगिरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले। याचवेळी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज हे संघ येथून जतला निघाले होते। ट्रक जवळ जखमी अवस्थेत मेंढ्या विव्हळत पडल्या होत्या, तर दुसऱ्या बाजूला ग्रामस्थ आणि ट्रक चालक यांच्यात वाद सुरू होता। वाद टोकाला चालला असल्याने हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी दोघांचीही समजूत काढली। ट्रक चालकाने दिलेल्या नुकसान भरपाईची रक्कम कमी होती। अखेर वाद नको म्हणत तुकाराम बाबा महाराज यांनी नुकसान भरपाईत मदत नव्हे तर कर्तव्य म्हणत भरे कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे। कौलापूर येथील दत्तमाळजवळ ओढापात्रात मगर आढळून आली आहे। या ठिकाणी गेलेल्या एका मच्छीमाराला ही मगर दिसल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस पाटलांशी संपर्क साधला। पोलीस पाटलांनी वन विभागाला पाचारण केले। वन विभागाने जागेची पाहणी केल्यानंतर त्यांना मगरीचे ठसे आढळून आले। त्यामुळे सध्या या परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। ऐरवी कृष्णा नदी पात्रात आढळून येणारी मगर कौलापूर येथील ओढापात्रात दिसून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे। येथील गंजीखाना रस्त्यापासून जवळच ओढापात्रात बंधाऱ्यात गेल्या 2 दिवसांपासून मगर आढळून येते। गावातील मासेमारी करणारे लखन काटे यांनाही मगर प्रथम दिसून आली। त्यानंतर अनेक शेतकऱ्यांना ही मगर दिसली। त्यामुळे कौलापूरचे पोलीस पाटील दत्तात्रय बेगडे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मगर आढळून आल्याची माहिती दिली। वन विभागाच्या अधिकारी देखील तातडीने येऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांना मगरीचे ठसे मिळाले। नागरिकांनी भीती न बाळगता काळजी घ्यावी असं आवाहन केले। तर पोलीस पाटील दत्तात्रय बेडगे म्हणाले, कौलापुरातील गंजीखाना रस्त्यावरील ओढापात्रात बंधाराजवळ संध्याकाळी मगर आढळून आली असून गावातील नागरिकांना विशेषतः दत्तमळा ते गंजीखाना ओढापात्र बंधारापर्यंत लोकांनी शेतकऱ्यांनी सतर्क राहावं असं आवाहन केलंय। चिंतामणनगर रेल्वे उड्डाण पुलावरून एकेरी वाहतूक अखेर सुरू झाली आहे। सप्टेंबर अखेर दुहेरी वाहतूक सुरू करण्याची ग्वाही रेल्वे प्रशासनाने दिली होती, मात्र काम पूर्ण झालं नाही। त्यामुळे बैलगाडीवरून बैलांच्या नाकात वेसन घालून त्यांना लगाम घालून रेल्वे पुलावरून प्रतिकात्मक फेरी काढून साखर वाटप करण्यात आली आहे। माजी आमदार नितीन शिंदे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप बोथरा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले।
30 सप्टेंबरपासून पुलाचं काम पूर्ण करण्याची ग्वाही रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली होती, पण एकेरी वाहतूक सुरू झाली. पूर्ण काम करण्याची ग्वाही दिली असताना देखील काम पूर्ण झालं नाही. त्यामुळे बैलगाडीवरून बैलांच्या नाकात वेसन घालून त्यांना लगाम घालून रेल्वे पुलावरून प्रतिकात्मक फेरी काढून साखर वाटप करण्यात आले. या आंदोलनामध्ये एक बैल रेल्वे प्रशासनाचा व दुसरा बैल कंत्राटदाराचा या नियमाने दोन्ही बैलांना वेसन घालून हा पूल पूर्णत्वास नेला. त्यांना वेसन रूपी लगाम घालून भविष्यात पुलाचे दुहेरी बाजूचे राहिलेले काम सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करून देण्यासाठी पुन्हा चाबूक फोड आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका असा इशाराही यावेळी देण्यात आला. स्वच्छता ही सेवा अंतर्गत महापालिकेच्या वतीने डान्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत महापालिका क्षेत्रातील 11 शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तर पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी 500 विद्यार्थी आणि 100 शिक्षकांशी संवाद साधलाय. महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात या स्पर्धा पार पडल्या. या कार्यक्रमावेळी 11 महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी डान्स स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. वैयक्तिक डान्स स्पर्धेत सांगली येथील महापालिका शाळा नंबर 29, ग्रुप डान्समध्ये मिरज येथील शाळा नंबर 8 व शाळा नंबर 21 चे उत्कृष्ट सादरीकरण झालं. यावेळी स्ट्रीट फूडचं बचत गटांमार्फत 10 स्टॉल लावण्यात आले होते. तसेच महिला कर्मचारी यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर यांनी 500 विद्यार्थी आणि 100 शिक्षकांचे संवाद साधला. या कार्यक्रमाचं आयोजन उपायुक्त वैभव साबळे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, शहर समन्वयक वर्षा चव्हाण, शिवम शिंदे, राकेश धाईजे यांनी केलं.